नमस्कार आदरणीय व्यासपीठ तसेच माझ्या मित्रमैत्रिणींनो, खरं सांगायचं तर मी अतिशय ग्रामीण भागातून आलेली विद्यार्थी आहे। मी शेतकरी कुटुंबामधून आलेली आहे। खरं तर माझे वडील बिगारी काम करतात। कोणताही कोर्स करण्यासाठी सर आता सध्या 25 ते 50,000 रुपये स्टार्टिंग असते। तर माझ्या मित्रमैत्रिणी सुद्धा शेतकरी कुटुंबातील आहे। तर मला टेन्शन यायचं की असं वाटायचं की आता मी ग्रॅज्युएशन करते पूर्ण, पण नंतर आता पदवीवरती कधीच नोकरी सध्या नाही ते। आता पदवीवरती सगळीकडे सर्टिफिकेट कोर्सला जास्त महत्त्व आहे। तर मला आमच्या भविष्य कॉम्प्युटर केंद्राचे मार्गदर्शक श्री एकनाथ सांगळे सर यांच्याकडून सारथीची माहिती मिळाली आणि खरंच सारथीने माझे आयुष्य चेंज केले आहे। त्यामुळे मी सारथीची आभारी आहे। माझे वडील कामाला जाताना सिमेंटचे मळके शर्ट घालून जातात आणि आई हाऊसवाईफ आहे। काही कारण नसतं, आजारी असते माझी आई, त्यामुळे ती काही काम करू शकत नाही। परंतु जेव्हा मी डिप्लोमा कोर्स पूर्ण केला, 4थे मॉडेल चालू होता माझे आणि सारथीने इंटर्नशिप दिली आम्हाला। तर त्या इंटर्नशिपमधून आम्ही जेव्हा गावोगावी गेलो, मित्रमैत्रिणींना आमचा अनुभव शेअर केला। खरं तर नवीन कधीच कोणी सरकारी योजनेवरती विश्वास ठेवत नाही। मित्रमैत्रिणींना सांगितलं की मुलींनो कोर्स करा, पण तेव्हा त्या म्हणाल्या नको, आणि शिक्षण मोफत असेल तर कोणी शिकत नाही। भांडी वगैरे सरकारने मोफत दिली तर ती एकदम पहिला फॉर्म भरतात, पण कोण शिक्षणाचं असेल तर नको, मी हे करते ते करते। त्यामुळे माझ्या मैत्रिणीनं तो कोर्स तेव्हा केला नाही। परंतु माझ्या गावातीलच माझी एक मैत्रीण आहे, तर आम्ही तिघी जणींनी मिळून तो कोर्स केला। आणि जेव्हा खरंच आम्हाला जेव्हा फायदा झाला ना, तेव्हा मी माझ्या कॉलेजमध्ये शेजारील गावांमध्ये माझ्या मैत्रिणींना सांगितलं आणि एकाच दिवसामध्ये आम्ही प्रत्येक जणीने 7 ऍडमिशन घेऊन आलो। आम्ही तसे 15-16 ऍडमिशन आम्हाला आमच्या केंद्राला मिळाले। आमच्या गावामध्ये गेस्ट ॲप, वेअर ॲप, महिंद्रा सारख्या कंपन्या आहेत, तर त्या कंपन्यांमध्ये आम्ही इंटरव्ह्यू दिले आणि आमचं सिलेक्शन सुद्धा झालं। त्यामुळे खरंच सारथी आणि MKCLचे आभार मानते। त्यांच्या इंटर्नशिपमधून मी 5,700 रुपये कमवले। तर मी आई वडिलांना सांगितलं नाही तेव्हा मी इंटर्नशिप करते, पण ज्यावेळेस मी माझ्या वडिलांच्या अंगावरती रोज मळके शर्ट पाहत होते आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर वडील आंघोळ करून आल्यानंतर मी त्यांना जेव्हा ते नवीन शर्ट दाखवले ना, खरंच आई वडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहण्यासारखा होता की आपण आपल्या स्वतःच्या कमाईतून जेव्हा आई वडिलांना घेतो ना, त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतो। आणि असा आनंद अश्रू जर मला पाहायला मिळत असेल तर मी आयुष्यभर त्यांना असे अश्रू देण्यासाठी तयार आहे। आणि मी अशा भागातून आले की सकाळी एसटी जाते, ती एसटी 5 वाजता येते। 35 किलोमीटर आमच्या कॉलेजपासून आमचं गाव तर 40 किलोमीटर लांब आहे। त्याच्यामुळे मी सारथीचे आणि MKCLचे आभार मानते। त्याचप्रमाणे आमच्या केंद्राचे मार्गदर्शक श्री एकनाथ सांगळे सर यांनी आम्हाला विश्वास दिला की हा कोर्स फसवा आहे, खरोखरच तुम्ही करिअर करू शकता। त्याबद्दल धन्यवाद। मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। तालुका मावळ, जिल्हा पुणे। अजून एक, याआधी मी 1ली ते 12वी भाषण करण्याचा खूप प्रयत्न केला। मी काय करायची, मैत्रिणीला वशीला लावायची, ती सूत्रसंचालन करीत असायची, मी तिला खालून गपचूप म्हणायची कटकर नाव कटकर। तर आज इथं कोणीच ओळखीचं नसल्यामुळे मला तसं काही करता आलं नाही। इंटर्नशिप जरी माझी संपली तरी मी आयुष्यभर सारथीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचवित राहील। काही महिलांचा 10वी पूर्ण झाली नाही, त्या महिला आता 10वी करून सारथीचा कोर्स करणार आहे। एवढे बोलून माझे मी 2 शब्द